देशाच्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा हातभार मिळावा याकरता अर्थसंकल्पातून मराठवाड्यातील उद्योजकांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जाणून घेतलंय आपल्या प्रतिनिधीनं. औद्योगिक क्षेत्राला भल्या मोठ्या अपेक्षा या बजेटमधून आहेत. आपल्यासोबत उत्सव सर आहेत आणि मिहीर सर आहेत, हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, औद्योगिक क्षेत्राला बराच मोठा फटका बसतो, कारण जर योग्य त्या पद्धतीनं बजेट नसेल, नियमावलीचं पालन केलं जात नसेल, पॉलिसीज नसतील तर या बजेटमधून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? 1 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट छत्रपति संभाजी नगर में ऑलरेडी आया है. इनफैक्ट उसको रिलेटेड और जो करंट उद्योगपति ऑलरेडी यहाँ पे हैं, उसको रिलेटेड सबसे नंबर 1 तो हमको इंफ्रास्ट्रक्चर की कैटेगरी में वी आर होपिंग कि बजट बहुत अच्छा हो, ताकि सिटी का इंफ्रास्ट्रक्चर करंट जो उद्योजक हैं उनके लिए, प्लस जो लोग आ रहे हैं उनके लिए जो ट्रांजिशन होगा, जो इन्वेस्टर्स नए आ रहे हैं, वो बहुत अच्छा होगा. एक हमको वो मेजर चीज़ जो है वी आर होपिंग दैट द बजेट फॉर इंफ्रास्ट्रक्चर बहुत अच्छा निकले. आज जर बघितलं तर R&D मध्ये फोकस हा आपला फार कमी आहे आपल्याकडच्या इंडस्ट्रीजचा. जर बजेटमध्ये R&D साठी काही वेगळ्या पर्टिक्युलर स्कीम्स जर आल्या तर इंडस्ट्रीना R&D मध्ये इन्व्हेस्ट करणं हे आज बोझं वाटणार नाही. आणि जर आपल्याकडे पेटंट्स आणि टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या तर इकडनं देशाला आपण केटर करू शकू आणि इंडस्ट्री जास्ती भक्कम होऊ शकते. अर्थसंकल्पातून मोठा दिलासा देण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी उद्योजक करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे 1 फेब्रुवारीला. या अर्थसंकल्पातून अनेक सर्वसामान्य नागरिकांना महागाईवर नियंत्रण हवंय, तर व्यापाऱ्यांना मात्र एक देश एक कर ही सवलत मिळावी अशी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये नेमक्या काय अपेक्षा व्यक्त होत आहेत, जाणून घेतले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी. भाव तर प्रत्येक गोष्टीचे वाढत आहे. सामान्य माणूस ते घेऊ शकत नाही, करू शकत नाही. त्याच्यावर पण नियंत्रण आलेलं पाहिजे. सरकारनं प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल घ्यायला पाहिजे. आम्ही कुठलाही शेतकऱ्याकडून माल विकत घेत नाही, परंतु बाजार समिती उपविधीच्या आधारावर आमच्याकडून पिळवणूक करून कर वसूल करते. हा कर सामान्य जनतेच्या माथ्यावर पडतोय. जर केंद्र सरकारला सामान्य ग्राहकाला जर काही भेट द्यायची असेल तर हे सगळे उपकर काढून टाकावे, जेणेकरून याचा इफेक्ट हा सामान्य ग्राहकालाच मिळणार आहे. आमची प्रमुख मागणी तीच आहे की 1 इंडिया 1 टॅक्स आम्ही GST मान्य केला. आता आम्हाला कुठलेही उपकर राज्यात नको. सामान्य माणसांच्या हिताचं जर बजेट आहे त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं ही सामान्य लोकांची अपेक्षा असते. श्रीमंतांच्या बाबतीत जर विचार करत असाल तर त्यांना काही फरक पडत नाही. मोलमजूर करणारे कामगार लोकांच्या कसा फायदा होईल आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुखकारक कसं होईल याच्यावर केंद्राने जास्तीत जास्त विचार करून या लोकांच्या सुविधा उपलब्ध करून त्या महागाईवर नियंत्रण आणावं. पुण्यात गटनेता निवडीसाठी काँग्रेसनं बैठक घेतली आहे. 3 दिवसात काँग्रेसचा गटनेता जाहीर होईल. काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सतेज पाटील यांनी या सगळ्या संदर्भात बैठक घेतली आहे. यावेळी पुण्यातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.